चिमदार इथे आलो आहे। आता या ठिकाणी चंद्रभागेत आलो आहे। चंद्रभागेत स्नान केले आहे। अखेर माऊलींची पालखी आम्हाला मिळाली आहे। राम राम मंडळींनो सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही आंघोळ वगैरे करून तयार आहे। आम्ही चाललोय पंढरपूरची पायी वारी करण्यासाठी आणि आम्ही एकतर हडपसर किंवा थिऊर फाटा इथून आम्ही चालत जाणार आहोत आणि चालत आम्ही माऊलीची पालखी गाठणार आहोत। काही कारणास्तव आम्हाला उशीर झालाय, तर या प्रवासात काय गंमत येते, वारीचा अनुभव काय आहे, कशी असते वारी, याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला आम्ही देणार आहे आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आपलं राम राम मंडळी हे चॅनल सबस्क्राइब करा। प्रत्येकाने आपल्या जीवनात एकतरी वारी केलीच पाहिजे। घरातील मंदिरातील देवांचं दर्शन घेऊन आम्ही चाललोय आता वारीला। आमचा प्रवास सुखरूप होईल हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। आम्ही हडपसर मार्गे माऊलींची पालखी या ठिकाणी गाठणार आहोत, पुढे जाणार आहोत। आता हडपसर पासून आम्ही चालायला सुरुवात करणार आहोत। अरे माऊली चालले पंढरीची वारी करायला। आम्ही सध्या हडपसर मार्गे चाललो आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या मार्गावरती वारीचे वेगवेगळे चित्र रेखाटले आहेत। पाऊले चालती पंढरीची वाट। त्याचबरोबर इकडे डाव्या बाजूला माऊलींनी लिहिलेलं पसायदान या ठिकाणी पाहायला मिळतंय। मित्रांनो समोर वडकी आहे। आता वडकीत आम्ही पोहोचतोच आहे। मित्रांनो मंडळींनो आम्ही आलोय आता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी विसावा वडकी इथे। इथं माऊलींची पालखी विसावा घेते, म्हणजे हे विसावा ठिकाण आहे आणि इथून पुढे आहे दिवे घाट। आता हा दिवे घाट आम्ही चढणार आहेत। आता दिवे घाट चढताना मजा येणार आहे खूप। आता इथून आम्ही चाललोय पुढे। मित्रांनो दिवे घाट लागला आहे। दिवे घाट चढून आम्ही आता वरती जाणार आहे। जवळपास आमचा 12 ते 13 किलोमीटर प्रवास झाला आहे। गाड्या फास्ट चालल्यात। अशाच फास्ट चालण्याची आम्हाला पांडुरंगाने शक्ती द्यावी हीच इच्छा आहे। वरती पहा हा घाट चढून आम्हाला वरती जायचं आहे। वरती गेल्यानंतर दिवे घाटात विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती मूर्ती वेगळीच प्रेरणा देणार आहे आणि त्या प्रेरणेतून आम्ही आज जेजुरी नक्की गाठणार आहे। चला तर मग। माऊली अर्ध्यापेक्षा जास्त दिवे घाट आम्ही सर केलेला आहे आणि चढ लागलेला आहे। या ठिकाणी दिवे घाट चढणं सोपं नाही, परंतु एक प्रेरणा आपल्याला आहे विठ्ठलाची आणि त्या विठ्ठलाच्या प्रेरणेतून आम्ही या ठिकाणी दिवे घाट चढत आहोत। गाड्या येत आहेत, आम्ही पुढे जात आहोत। जसं अंतर कमी होईल तसं उत्साह आणखीन वाढत आहे। मित्रांनो माऊलींची पालखी याच वाटेवरून गेली आहे। या ठिकाणी कचरा, काही लोकांच्या चपला वगैरे या सगळ्या या ठिकाणी दिसत आहेत। आता इथून वेडं वाकडं वळण आहे दिवे घाटामध्ये आणि हे वेडं वाकडं वळण घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। पहा डोंगर कसा हिरवा शालू घालून नटलेला आहे। या ठिकाणी आषाढ महिना आहे आणि या आषाढ महिन्यामध्ये पाऊस थोडाच आहे, परंतु पाऊस जरी थोडा असला तरी या ठिकाणी तुम्ही पाहताय सर्वत्र हिरवळ आहे। आणि आम्ही आता डोंगरावरती या ठिकाणी दिवे घाट चढून वरती आलो आहेत। वरून तुम्ही खालचा परिसर कसा दिसतो ती पाहू शकता। इतका मोठा परिसर आहे आणि हा परिसर सर करून आम्ही आता वरती आलो आहे आणि वरती समोर गेलो की या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती आहे। ती विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आपण पुढे सासवडला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरंच अंतर आम्ही कापलं आहे। अंतर कापून आम्ही या ठिकाणी दिवे घाट सर केला आहे। मित्रांनो जो अवघड असा दिवे घाट वाटत होता, परंतु हरिनामाच्या जपामध्ये तो घाट आम्हाला बिलकुलही अवघड गेला नाही। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती आहे, भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती आहे। या ठिकाणी पालखी थोडा वेळ विसावा घेऊन पुढे सासवडकडे जाते। मित्रांनो दिवे घाट चढून आम्ही वरती आलो आहे आणि आता सासवडकडे मार्गक्रमण करत आहोत। त्या अगोदर थोडी पेटपूजा करण्याची इच्छा आहे। आम्ही घरून मिरचीचा ठेसा, चपाती आणलेले आहेत। बसलो आहे जेवायला, चटणी चपाती खातोय। हे वारकऱ्याचं जीवन आहे, जीवन जगायचं आहे आपल्याला वारकऱ्याचं। पुढच्या वर्षी तुम्ही देखील नक्की या आपापसाने महाराज गदाधर यांच्या वारीत। जेवण करून आम्ही 5-10 किलोमीटर चाललो, परंतु पाय काय साथ देत नाहीत। आज पहिलाच दिवस असल्यामुळे पाय थकलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही आराम करत या ठिकाणी पुढे चाललो आहे। वाटेत हा आमचा या ठिकाणी मित्र भेटला आहे जेजुरीच्या पाठीमागे। हा आहे संभाजीनगरचा सायकलवरती महाराष्ट्रातील प्रमुख गड किल्ले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे, हे तो सर करतोय। आज आमचा या ठिकाणी मुक्काम आहे जेजुरीच्या अलीकडे 4 किलोमीटर आणि मुक्काम करून आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत। माऊली दुसरा दिवस आहे। मुक्काम आम्हाला मंदिरातच करायचा होता, परंतु प्रॉब्लेम असा झाला जवळपास इथं कुठंच मंदिर नव्हतं आणि काल जवळपास आम्ही 35-36 किलोमीटर चाललो। पायाची फार वाट लागली होती। आता डोक्याला तेल नाही लावलं, आंघोळ केली। तुम्हाला वाटतं हा बुरसा दिसतोय का? आंघोळ वगैरे केली पण तेल नाही लावलं, तेल नव्हतं। आता आज किती चालतो हे खूप महत्त्वाचं आहे। संदीप सरांचे पायाचे हाल झाले आणि माझे तर हाल बेहाल ॲडजस्ट झालं, माझं काही प्रॉब्लेम नाही। चला मग मित्रांनो आता पुढे जेजुरी आहे। जेजुरीचे दर्शन घेऊन आम्ही
लोणंद या मार्गावरती मार्गक्रमण करणार आहोत. चला, वारीचा अनुभव घेतल्याशिवाय जीवनातलं सुख कळत नाही. माणूस फक्त विठ्ठल विठ्ठल करतो, परंतु जेव्हा पायी जायचं असतं तेव्हा खरा विठ्ठल कळतो मित्रांनो. आणि आपले पूर्वज आजी आजोबा असतील, संत तुकाराम महाराजापासून असतील, तेव्हापासून पालखी वारी चालू आहे. त्याच्या अगोदरपासूनही चालू असेल कदाचित, माहिती नाही मला. चला, थकू नका. एक काम कर, मोबाईल टाक माझा. तर चला मित्रांनो, हा आहे जेजुरीचा गड. आणि ह्या जेजुरीच्या गडाच्या पुढून गावातून आम्ही चाललोय पुढे लोणंद या गावामध्ये. लोणंद हे गाव इथून 31 किलोमीटर आहे. जय हरी माऊली. माऊली चालले पंढरीची वारी करायला. चला माऊली, विठ्ठल विठ्ठल म्हणूया, वारी पूर्ण करूया. हो दे किती बी त्रास, वारी होणार हमखास. सकाळपासून जवळपास 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास झाला आहे माऊली. आणि आमचे जोडीदार पाठीमागे राहिलेत आणि मी उलटं चालतोय. उलटं चालल्याचे काय फायदे आहेत तर पाठीला आराम मिळतो, पायाला देखील आराम मिळतो. काल आणि आज जे आम्ही चाललो आहे त्यामुळे थोडेसे पाय आणि जे स्नायू आहेत ते आखडले आहेत. उलटे चालल्यामुळे त्याला देखील फायदा होतो. फक्त उलटं चालताना पाठीमागे पाहून चाला. मागे मी चालत होतो त्यावेळेस काय झालं, कोणीतरी रस्त्यावरती ही बाजूच्या अशी जी दगड आहेत ते आणून ठेवले होते आणि मी पडता पडता वाचलो. माऊलींचीच कृपा, विठ्ठलाची कृपा, मी पडलो नाही. नाही तर पडलो असं तर खूप सारं लागलं असतं. त्यामुळे आता हे जे दगडं आहेत हे पाहून या ठिकाणी चालायचं आहे. मी जवळपास 100 मीटर पुढे पाठीमागे पाहतो आणि मग चालतो आहे. त्यामुळे आपल्याला एक अंदाज येऊन जातो रस्त्याचा की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाठीमागे उलटं चालल्याचा आपल्याला त्रास होणार नाही. तर हळूहळू पुढे जाणार आहे. पुढे गेल्यानंतर कुठेतरी जेवणाचा या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. वारीत आम्ही दिंडीमध्ये नसल्यामुळे थोडे जेवणाचे आमचे हाल होत आहेत, परंतु हे हाल पण झाले पाहिजे. कारण की वारी कशी आहे हे अनुभव आल्याशिवाय आपल्याला वारीची किमया कळणार नाही. आजचा मुक्काम लोणंद इथे होणार आहे, परंतु इथं थोडंसं आम्ही थकलो आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊन थोडं थांबूया. थांबल्यानंतर आराम करून पुन्हा चालायला लागूया. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही, पण वारीने पार थकवलंय. थकलाय बिचारा संदीप गदादी, चालायला नको म्हणतोय. एका पिंपळाच्या झाडाखाली आणि वडाच्या झाडाखाली, सॉरी उंबराचं झाड आणि हे वरती पिंपळाचं झाड आहे. या पिंपळाच्या झाडाखाली आम्ही बसलोय आणि समोर पण एक झाड आहे आंब्याचं. आता आम्ही निरा गावात आहे. निरा इथून निरा 2 किलोमीटर लांब आहे. आता 1.5 तास आम्ही आराम करणार आहे आणि पुढे जाणार आहे. रस्त्याने जाताना एका ठिकाणी पाणी पित असताना आम्हाला अशा पद्धतीने एका जणांनी सांगितलं की अशा पद्धतीने जा, एक नदी लागेल, नदीच्या पुढे टोल नाका आहे, टोल नाक्याच्या पुढे पाडेगाव आहे, पाडेगावमधून कुसूरला जा, कुसूरून डोंबलवाडी आणि मग तरडगाव, तिथं तुम्हाला पालखी भेटेल. परंतु मित्रांनो आम्ही त्या मार्गे गेलो, परंतु आम्हाला काही पालखी मिळाली नाही. पाडेगावच्या कॅनलमधून चालत असताना जवळपास 25 किलोमीटर आमचं अंतर पूर्ण झालं, तरी आम्हाला ना गाव दिसत होतं, ना आम्हाला दिंडी दिसत होती, ना पालखी दिसत होती. आणि विठ्ठलाच्या कृपेने एक वाटसरू आम्हाला माऊलीच्या स्वरूपात मिळाली. आणि त्यांना आम्ही विचारलं की दिंडी आम्हाला कुठे भेटेल, तर त्यांनी सांगितलं इथून तुम्ही सरळ जाऊ नका, उजवीकडे वळा, उजवीकडे 5-6 किलोमीटर पुढे गेले की तुम्हाला तिथं दिंडीचा विसावा आहे, तिथं तुम्हाला माऊलींची पालखी भेटेल. आणि 5-6 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर आम्ही जेवढा वेळ आम्हाला चालायला लागला तेवढ्या वेळेत पालखी पुढे निघून गेली होती. परंतु भरपूर अशा दिंड्या पाठीमागे होत्या आणि त्याच दिंडीमध्ये आम्ही या ठिकाणी एका दिंडीमध्ये जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करून पुन्हा चालायला लागलो. आता एक ऊर्जा आली होती मित्रांनो चालण्यामध्ये. याचं कारण काय तर पुढे निंबोरे गावात माऊलींच्या पादुकांचं आम्हाला दर्शन होणार होतं आणि ते दर्शन घेण्यासाठीच आम्ही गेल्या 2 दिवसापासून चालतोय. एक आतुरता आहे आणि या आतुरतेपोटी आमचं सगळं दुखणं पळालं आहे आणि आमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा या ठिकाणी तयार झाली आहे. निंबोरे गावात गेल्यानंतर आम्ही माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेऊन आमचं माऊलींच्या पालखीबरोबर आगमन पुढं होणार आहे. माऊलींची पालखी आज फलटण इथे मुक्कामी आहे आणि फलटण इथून जवळपास आणखीन 10 ते 12 किलोमीटर आहे. म्हणजे आमचा आजचा प्रवास जवळपास 37 किलोमीटर 38 किलोमीटरचा होईल. तर हे या ठिकाणी पहा तुम्ही निंबोरे गाव आहे. या निंबोरे गावात या मंदिरामध्ये माऊलींची जी पालखी आहे ती थांबली आहे. माऊलींच्या पादुका या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आता आम्ही ब्रिजवर आहे. ब्रिजवरून तुम्ही पाहू शकता किती मोठा या ठिकाणी समुदाय, किती मोठे वारकरी, जिकडे पाहू तिकडे वारकरी आहेत. आणि आम्ही गेल्या 15 किलोमीटरपासून आम्ही चालतोय, तर 15 किलोमीटरपासून आम्हाला दिंडीच दिसत आहे आणि पुढे भरपूर असे लांबपर्यंत दिंडी आहे. म्हणजे याचा विचार करा की तुम्ही किती या ठिकाणी वारकऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी निंबोरे गावात माऊलींच्या पादुका विसाव्यासाठी थांबल्यात तिथं एक
प्रकारे यात्रेचं स्वरूप आलं मित्रांनो. जिकडं पाहावं तिकडेच पब्लिकच पब्लिक आणि यात्रा भरल्यासारखी या ठिकाणी पब्लिक आहे. म्हणतात ना, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, त्याचाच प्रत्यय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. माऊलींच्या पादुका या ठिकाणी आल्या आहेत आणि हाच दिवाळी दसरा आहे असं या गावकऱ्यांना अनुभव घेता येतो आहे. आपल्याला देखील अनुभव येत असेल. इथं हजारोच्या संख्येने या ठिकाणी पब्लिक आहे. हे जे माऊलींच्या पालखीला जे बैलजोडी आहे ती बैलजोडी तुम्ही पाहू शकता. आता माऊलींच्या पालखी इथून पुढे हलणार आहे. बैलजोडी या गाडीला जोडण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, कोणालाही साधं आमंत्रण नसताना, निमंत्रण नसताना लाखोच्या वरती या ठिकाणी गर्दी आहे. मी तर म्हणतो 7 ते 8 लाख पब्लिक ह्या वारीमध्ये असेल. आणि पुढचं जे पब्लिक आहे म्हणजे तुकाराम महाराजांच्या वारीमध्ये 7 ते 8 लाख पब्लिक असू शकतं. जवळपास 10 ते 15 लाख पब्लिक या ठिकाणी कोणालाही न सांगता, कसलाही गाजावाजा न करता आलेलं आहे. ते फक्त विठ्ठलाच्या प्रेमापोटी. हीच विठ्ठलाची इतकी मोठी ताकद आहे मित्रांनो. आणि आमची पायी वारी सार्थक झाल्यासारखं आम्हाला वाटत आहे. माऊलींच्या पादुकांचं दर्शन आम्ही आता या ठिकाणी घेणार आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी माऊलींच्या पादुका येणार आहेत या गाडीमध्ये. आता हे जे रथ आहे माऊलींच्या पादुका ठेवण्याचा जो रथ आहे, हे रथाचं पूर्वनियोजन चाललं आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात तिकडून पादुका येतील, त्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. माऊली तर तुम्हाला देखील आम्ही दर्शन घडवतो. व्हिडिओमध्ये सोबत जोडलेले राहा. तसंच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. वारीचा हा अनुभव हा वेगळाच आहे. गेल्या 2 दिवसापासून आम्ही वारीचा अनुभव घेतो आहे. आता प्रत्यक्षात आम्ही दिंडीमध्ये आलो आहोत. आता ह्या दिंडीचा अनुभव तर आमच्यासाठी खूप वेगळा आहे. आणि जी म्हणतात ना, आयुष्यात एकदा तरी वारी करून पाहावी, तर त्याचा या ठिकाणी आम्हाला प्रत्यय येतो आहे. प्रत्येकजण उत्साहाने या ठिकाणी चालला आहे पुढे. बघा, रथ पुढे चालला आहे, रथ पुढे चालला आहे. आणि रथाच्या पाठीमागून आता पादुका येतील आणि त्या पादुका या ठिकाणी या रथामध्ये विराजमान होतील. भक्तांचं फोटोशूट चालू आहे. लोक उत्साहाने वारीचं स्वागत करतायत. माऊलींच्या रथाचं या ठिकाणी स्वागत करतायत. काही दिंड्या ज्या आहेत त्या रथाच्या पुढे आहेत, काही दिंड्या ज्या आहेत त्या रथाच्या मागे आहेत. आणि आम्ही बरोबर रथासोबत आहोत. आणि या ठिकाणी बघा, लाखोंचा जनसमुदाय आहे, परंतु शिस्त आहे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी घमंड नाही किंवा कुठल्याही प्रकारचं त्रास कोणाला नाही. वारीच्या माध्यमातून एक वारकरी दर्शन घेऊन पुढे पुढे जातात. कुणी रथाचं दर्शन होतं, कुणी या माऊलींच्या जे रथाला जे बैलजोडी जोडली त्यांचं दर्शन घेत आहेत. म्हणजे हे किती पुण्याचं काम आहे मित्रांनो. हे बैलजोडींना देखील पादुकांचं या ठिकाणी वाहण्याचं काम मिळालं आहे. हे बैल देखील किती पुण्यवान असतील हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता पाठीमागून या ठिकाणी एक एक करत दिंड्या पुढे चालल्या आहेत. विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांचं स्वागत, वारकऱ्यांची सेवा इतक्या मनोभावा केली जाते, जसं की वारकऱ्यांच्या रूपामध्ये विठ्ठलांचंच या ठिकाणी लोक पूजन करतायत किंवा विठ्ठलाचीच सेवा करतायत असं या ठिकाणी जाणवतं. जी पताका आहे ती पताका, आणि तुम्ही पाहू शकता रथ कशा पद्धतीने सजवला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने रथ सजवला आहे. आणि पहा, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट या ठिकाणी आली. माऊलींच्या पादुका, माऊलींच्या पादुकांचं दर्शन घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेऊ शकता. मी 2 मिनिटं थांबतो. बाकीचा जे आवाज आहे ते तुम्हाला या ठिकाणी येईलच. रामकृष्ण हरी. आम्ही देखील खाली जाऊन माऊलींच्या पादुकाचं दर्शन घेतलं. व्हिडिओ करू शकलो नाही कारण की गर्दी इतकी तुफान होती. वारकऱ्यांचं इतकं मोठं या ठिकाणी गर्दी होती, त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ घेऊ शकलो नाही. माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी चाललो आहे. आता पुढे तुम्ही पाहू शकता प्रत्येक वारकरी कशा पद्धतीने टाळ गजराच्या या ठिकाणी जल्लोषात वारीचं स्वागत करतोय. आणि शिस्त पहा कशा पद्धतीने आहे. वारकरी कसे चालत आहेत, कोणालाही कशाचा त्रास नाही. जे माऊली थकलेत ते बसलेले आहेत, परत बसल्या परत चालायला सुरुवात करतायत. आणि हे चालत असताना कधी फलटणला येऊन पोचलो हे कळायला सुद्धा नाही. ही ताकद आहे माऊलींच्या पालखीमध्ये, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फलटणमध्ये जिथे जागा मिळेल तिथे या ठिकाणी वारकरी या ठिकाणी झोपलेले आहेत. तर मित्रांनो, माझी सरकारला एक विनंती आहे, ज्या ठिकाणी पालखीचा विसावा असेल त्या ठिकाणी वारकरी भवन झालंच पाहिजे, जेणेकरून वारकऱ्यांचा हा जो झोपण्याचा त्रास आहे, बाकीचा जो त्रास आहे हा वाचेल. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. फलटणला मुक्काम करून आम्ही सकाळी 4:30 वाजताच उठून या ठिकाणी चाललो आहे पुढे बरडला. आज पालखीचा मुक्काम बरडला आहे, परंतु आम्ही पालखीच्या पुढेही जाऊन नातेपुतेमध्ये मुक्काम करणार आहेत. परंतु इथेही आम्हाला प्रत्येक ठिकाणावर वारकरी दिसत आहेत, दिंडी दिसते. तुम्ही पाहू शकता आम्ही नातेपुतेला मुक्काम करणार आहे. आता नातेपुते जवळ आला आहे आणि पाहू शकता नातेपुतेहून माळशिरस 21 किलोमीटर बाकी आहे.
नातेपुते 3 किलोमीटर आहे. आता नातेपुतेमध्ये जर आम्ही जाऊन पुढे मुक्काम करणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता आम्हाला वाटलं की पुढे कुणीही नसेल, आपण पुढे जाऊन निवांतमध्ये मुक्काम करू पालखीच्या पुढे, परंतु पालखीच्या पुढे नातेपुतेमध्ये आमच्या अगोदर या ठिकाणी वारकरी आलेले तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. नातेपुतेमध्ये आमचे बॅटरी व्यावसायिक मित्र आहेत, त्यांच्या बॅटरीच्या दुकानात आम्ही या ठिकाणी मुक्काम केला. आम्ही तर खरं बाहेरच झोपणार होतो, परंतु त्यांनी विनंती केली की झोपा आणि आमचा खूप सारा असा त्यांनी पाहुणचार केला. वारीमध्ये खूप सारी आमची सेवा केली, त्याबद्दल मी त्यांचे कायम ऋणी राहील. मित्रांनो, इथे आम्ही विश्राम करून पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच 5 वाजता उठलो आणि चालायला सुरुवात केली. तर पाहतो तर काय, आमच्यापेक्षा वयस्कर वारकरी मंडळी जे आहेत ते आमच्याही पुढे चालायला लागत आहेत. हे समोरचे जे आजोबा दिसत आहेत हे सेम टू सेम माझ्या आजोबासारखे दिसत आहेत, म्हणून मी त्यांचा छोटासा व्हिडिओ या ठिकाणी घेतला आहे. आणि वेगवेगळ्या दिंड्या वेगवेगळ्या गोष्टी पुढं आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. आमच्याही पुढे दिंड्या आहेत, आमच्याही पुढे वारकरी आहेत. यावरून तुम्ही समजू शकता की वारकऱ्यांची जिद्द किती आहे. हजारोच्या संख्येने पालखीसोबत, हजारोच्या संख्येने पालखीच्या पाठीमागे, हजारोच्या संख्येने पालखीच्या पुढे अशा दिंड्याच दिंड्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि प्रत्येकाचा एक नामघोष, जयघोष देवाचा चालू आहे. आणि ही वारी तुम्ही नक्की अनुभवा मित्रांनो. आम्ही तर गेल्या 3 दिवसापासून अनुभवतोय आणि अतिशय सुंदर वातावरण आणि अतिशय फ्रेश या ठिकाणी आम्हाला वाटतंय. तर जीवनात येऊन वारी का करावी, तर यासाठीच वारी करावी. वारी केल्यानंतर विठ्ठल मिळतो, पांडुरंग पावतो, हे तुम्ही पाहू शकता आणि हे तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी. हे आजोबा जे आहेत हे सांगली कराडचे, सातारा कराडचे आहेत, सांगली त्या पट्ट्यातले. आणि हे वारकऱ्यांची या ठिकाणी मोफतमध्ये सेवा करून देतात. कोणाचा पाय दुखत असेल काय असेल चोळून देतात. त्यांच्याकडचं नवरत्न तेल आहे त्या तेलाच्या माध्यमातून हे चोळून देतात. अतिशय म्हणजे विठ्ठल जळीस्थळी मिळत असतो. आम्हाला देखील तसाच एक अनुभव आला मित्रांनो. तुम्ही हे कुत्रं पाहू शकता. हे कुत्रं गेल्या 10 ते 15 किलोमीटरपासून माझा पाठलाग करते आणि माझ्यासोबतच येतं आहे. मी जिथं जिथं जाईल तिथं तिथं हे कुत्रं माझ्यासोबत आहे. म्हणजे देव कोणत्या रूपात दर्शन देईल हे सांगता येत नाही. त्याला आम्ही खायला टाकलं, प्यायला टाकलं तरी ते खाल्लं नाही, पिल्लं नाही, काहीच नाही, फक्त माझ्यासोबत चाललं आहे. काय असेल काय नाही विठ्ठलाचा महिमा सांगू शकत नाही. जिथं थांबेल तिथं थांबतोय, जिथं चाललं तिथं चालतंय. जवळपास 30 ते 32 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. थोडासा आराम करून आम्ही जाणार आहे पुढे. वेळापूरला मुक्काम करणार आहे, वेळापूरला जाणार आहे. तर आराम करून आम्ही चाललो आहे आता पुढे. आता आमचा मुक्काम वेळापूरला आहे. तिथं आमचे बॅटरी व्यावसायिक मित्र मानेसाहेब यांनी आमची मुक्कामाची सोय केली आहे. आणि तिथं मुक्काम करून आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहोत. मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत. आम्ही चाललो आहे अंधारात पंढरीच्या वारीकडे, पंढरीच्या वाटेवरती. सकाळचे 4:30 वाजलेत. अंधारात कुणीही नाही आहे. पाठीमागं संदीप सेठ आहेत. मी माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून टॉर्च धरला इकडे. अंधारातूनही मार्ग काढतो विठ्ठल माझा. आज आम्ही कसल्याही परिस्थितीत पंढरपूर गाठणार आहोत आणि जाणारच आहोत. आता आम्ही आहे सध्या वाखारीमध्ये, म्हणजे जवळपास पंढरपूरपासून 5 ते 6 किलोमीटर लांब. विठ्ठलाला भेटण्याच्या ओढीने पावले देखील पटापट पडत आहेत. आता आम्ही या ठिकाणी आलो आहे पश्चिम द्वारला आणि प्रत्यक्षात विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय. कळसाचं दर्शन झाले. पश्चिम द्वार इथून आम्ही पुढे जाणार आहोत. या ठिकाणी चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आतुर झालो आहोत. चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी आम्ही उतरलो आहे आणि एकच आनंद आम्हाला या ठिकाणी होतो आहे. चंद्रभागेमध्ये या ठिकाणी स्नान करून आम्ही या ठिकाणी गंध वगैरे लावून आता चाललो आहे भक्त पुंडलिकाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी या पुंडलिकाच्या मंदिरामध्ये इथं भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आणि याच ठिकाणी विठ्ठल पुंडलिकाला भेटण्यासाठी आले होते. या ठिकाणी मी दर्शन घेतो आहे. पुंडलिकाचा जो महिमा आहे तो तुम्हाला माहितीच असेल. या ठिकाणी पुंडलिक भेटी परब्रह्म आले. या ठिकाणी पुंडलिकाला भेटायला परब्रह्म म्हणजे साक्षात विठ्ठल आले होते. आणि या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही आता पुंडलिकाचे आई वडील जिथं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे निघालो आहे. माऊलींनो, हे आहे भक्त पुंडलिकांच्या आईवडिलांचं मंदिर. या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन पुढे चाललो आहे. तुम्ही पाहू शकता भक्त मंडळी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि चंद्रभागेचं हे स्वरूप तुम्हाला कशा पद्धतीने दिसतंय हे देखील तुम्ही पाहू शकता. आता आतुरता आहे या ठिकाणी दर्शन घेण्याची. त्यासाठी आम्ही चाललो आहे आता मंदिराकडे. आणि या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये एक विठ्ठल भक्तीची आस असते. माऊलींनो, आता आशा लागली विठ्ठलाला भेटायची. त्या अगोदर या ठिकाणी मी गंध लावतोय. कपाळावरती गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते असं मानलं जातं. गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं. आज्ञाचक्रावरती गंध लावल्याने केवळ मन शांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जा देखील मिळते आणि तीच ऊर्जा आपल्याला या ठिकाणी विठ्ठलाकडे पाहिल्यानंतर मिळते. त्यामुळे हिंदू धर्माशी निगडीत शैव असेल, वैष्णव असेल किंवा शाक्त पंथातील व्यक्ती असतील, प्रत्येक वेळी पूजेच्या वेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावरती गंध लावतात आणि तोच गंध लावून या ठिकाणी मी चाललो आहे विठ्ठलाच्या दर्शनाकडे. आता दर्शन तर होणार नाही परंतु मुखदर्शन व्हावे आता हीच सकल जनाची आशा. त्याप्रमाणे 4 तास रांगेत उभे राहून आम्ही मुखदर्शन घेतले, नामदेव पायरींचं दर्शन घेतले आणि आता मुखदर्शन घेऊन आम्ही नगर प्रदक्षिणा घालून या ठिकाणी
पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक झालो आहे। वारी आमची सार्थक झाली आहे। आजोबांची वारी या ठिकाणी मी पूर्ण केली आहे आणि चालू केली आहे। अशीच कृपा विठ्ठलाची आमच्यावर राहो आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी वारीला येऊ हीच या ठिकाणी प्रार्थना। तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। जय हरी माऊली।